नाणे विशाल सामना 10 मिनिटांचा होणार आहे. पहिलं सत्र 10 मिनिटांचं आणि दुसरं सत्र 10 मिनिटांचं, एकूण सामना 20 मिनिटांचा. चला नाणेफेकीचा कॉल जातोय वाशीच्या बाजूला. लाईनमन तयार, पंच तयार, गुणलेखक तयार, समालोचक तयार, प्रेक्षक तयार, मान्यवर तयार, खेळाडू तयार आणि सामन्याला सुरुवात. पहिल्या चढाईचा मान अर्थातच निनावी मुत्री असा कला अथर्व जाधव ज्यानं कित्येक मैदान गाजवलेले आहेत. आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होतो. आणि या ठिकाणी अथर्व मला वाटतं मधल्या डिफेंडरला रनिंग अँड टच करतोय आणि 1 गुणांक प्राप्त करतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय रोशन. एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्याने पहिल्या दिवशी हे मैदान गाजवलं होतं आणि सेमीफायनल मध्ये हा संघ या ठिकाणी प्रवेश करता झाला होता. तो हा रोशन निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 1 गुणांक प्राप्त करतोय. निश्चितपणे पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी ज्याने 11 नंबरची जर्सी परिधान केली. छोटासा जरी खेळाडू असला तरी कामगिरी मात्र मोठी करतो तो हा खेळाडू. 2-2-1-2चा फुलंद संघ आहे. 10 मिनिटांचा होणारा सामना. पहिलं सत्र 10 मिनिटांचं आणि दुसरं सत्र 10 मिनिटांचं. या ठिकाणी मात्र एक सुरेख डिफेन्स केला जातोय, एक अँकर होल्ड केला जातोय आणि पुन्हा एकदा 1 गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. यारी दोस्ती माळवशी या संघाच्या गुणसंख्येत आक्रमण होत आहे रोशन ज्यानं पहिल्या रेडमध्ये या ठिकाणी राईट कॉर्नरला टिपला होता. 1 गुण प्राप्त केला होता असा हा रोशन. एक नावाजलेला खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेसा खेळ कसा असावा तर तो रोशन सारखा असावा निश्चितपणे. ओके निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणाकडे परततोय. आक्रमण होतोय पुन्हा एकदा. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-1-2चा फुलान संघ माळवशी संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमणासाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे निश्चितपणे दोन्ही संघांचं. या सेमीफायनलचा फर्स्ट सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेता होणार तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. त्यामुळे आताचा सामना हा अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघादरम्यान. आणि विशेषतः सायकल सुद्धा कोण घेऊन जाणार आहे हे सुद्धा आपल्याला आजच कळणार आहे. मालिकावीरसाठी ही सायकल ठेवण्यात आलेली आहे. ह्या मालिकावीरसाठी कुठला खेळाडू निवडला जाणार आहे आणि तो सायकल घेऊन जाणार आहे. बघूया जाऊया सामन्याकडे. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 7 विरुद्ध 1 आक्रमण करताना निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. आता मात्र डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे माळवशी संघाकडून. कारण पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेडमध्ये एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे निश्चितपणे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 1 गुण तर निश्चितपणे असणार आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक आहेत आणि 1 गुण प्राप्त होतोय. डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड आहे. डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे या रेडमध्ये आता मात्र एखादा गुण घेणं गरजेचं आहे. ज्याने 1 नंबरची जर्सी परिधान केली असा हा खेळाडू या ठिकाणी एकतर्फी पकड करण्याचा थोडासा अयशस्वी प्रयत्न होतोय. फायदा मात्र होणार आहे निनावी मुत्री संघाला कारण अथर्व मैदानात आले. आता मात्र चढाईसाठी सज्ज होतोय तो हा रोशन ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहे. एक भारदस्त शरीर चढाई पडतोय. 20 नंबर जर्सी परिधान केलेला अतिशय ताकदवान बलवान आणि कबड्डी खेळायला साजेसा असा हा खेळाडू या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय. रोशन निदानरेषा पार करतोय. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. शेवटची 10 सेकंद. पुन्हा एकदा आक्रमण. 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अथर्वला मात्र काही सूर गवसत नाहीये. एक नावाजलेला असा खेळाडू आहे ज्याने कित्येक मैदानं गाजवलेले आहेत. आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. एक सुरेख खेळ करणारा असा हा खेळाडू आहे. बघूया 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व या ठिकाणी किती गुणांचं कमाई करतोय तर या ठिकाणी निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय निश्चितपणे. आक्रमण पुन्हा एकदा रोशन या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करतात. अतिशय नावाजलेले असे पंच सलग 2 दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा अमर तटकरे आहे, छोट्या जाधव आहे, गुणलेखक म्हणून स्नेहल जाधव आहे आणि प्रिया राहुल सुद्धा या ठिकाणी गुणलेखक म्हणून तयार आहे. शेवटचे 10 सेकंद शिल्लक राहिलेले आहेत. 8 सेकंद निश्चितपणे निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर दोन्ही संघांनी एक जबरदस्त कामगिरी करण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला कारण हा महत्वाचा सामना आहे.
अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा हा सामना आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये ज्या संघाकडून छोट्या छोट्या चुका होणार आहेत, ज्या संघाचा संयम ढासळणार आहे, तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. अर्थातच डू और डायरेक्ट थर्ड रेस तिसरी चढाई आहे. आणि या तिसऱ्या चढाईमध्ये मात्र रोशनला माफ करा 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा जो खेळाडू आहे याला मात्र एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे. मला वाटतं निश्चितपणे गडी बाद असणार आहे. 1 गुण तर नक्कीच असणार आहे माळबाशी या संघाला. याच्या पुढचा जो सामना होणार आहे सेकंड सेमीफायनलचा सामना तामाने वर्सेस हातीव. याच्या पुढचा सामना तामाने वर्सेस हातीव. आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे. आपण तयार आहे. डोर डायरेक्ट थर्ड रेट निश्चित. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र चेतनला माफ करा अथर्वला एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्या, एफटी रेट झालेला. त्यामुळे या रेटमध्ये अथर्वला एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व या ठिकाणी चक्रव्यूहात बसतो. एक सुरेख डिफेन्स केला जातोय माळबाशी संघाकडून. अथर्वला अटॅक केला जातोय, अथर्वला पकड केली जाते आणि अथर्व मैदानाच्या बाहेर जातोय. सुपर टॅकल ऑन. अशा वेळेस रोशन येतोय मैदानात. लेफ्ट कॉर्नरला रोशन या ठिकाणी टिपतोय. हाताने गडी निश्चितपणे या ठिकाणी टिपल्या जातोय आणि 1 गुणांक प्राप्त होतोय. आक्रमण आता मात्र थोडीशी या ठिकाणी पडझड पहिल्या सत्रामध्ये बघायला मिळते, ती या निनावी मुद्री संघाची. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. 10-10 मिनिटांचा हा सामना आहे. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. बघूया अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा असा हा सामना. त्यामुळे दोन्ही संघांसाठीचा हा सामना महत्वाचा आहे. निश्चितपणे 1 गुण वाशी संघाला. वाशी संघाने 1-1 गुण करत आता मात्र एक जबरदस्त आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटचा डिफेंडर मैदानात आहे. अशा वेळेस रोशन या ठिकाणी मैदानात येतोय. 1+2 = 3 पॉईंट. 3 गुणांची कमाई. नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं पुन्हा एकदा मैदानात हजर होताना संघ बघायला मिळतोय, तर तो निनावी मुद्री हा संघ. बघूया आता मात्र एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. अथर्व राईट कॉर्नरला टिपतोय. 1 गुणांक प्राप्त करतोय अथर्व निश्चितपणे. आता मात्र बघूया कमबॅक करतो का तो मुद्री संघ. कारण महत्वाचा हा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठीचा हा सामना अत्यंत महत्वाचा असा सामना आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक आहे. निश्चितपणे पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी अथर्व येतो. ज्यानं मागच्या रेडमध्ये राईट कॉर्नरला टिकला होता, एक प्रोटो टच केला होता असा अथर्व. अथर्वला आता मात्र जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. अथर्व मैदानाच्या बाहेर. एका वेळेस वाटलं होतं की अथर्व 4-5 जणांना घेऊन येणार, मात्र शेवटच्या क्षणी अथर्वला अशी मागे फेसल्या जातोय. अथर्व मैदानाच्या बाहेर जातो. निश्चितपणे रोशन येतोय मैदानात. एक नावाजलेला खेळाडू आहे. पहिल्या दिवशी एक जबरदस्त कामगिरी करणारा रोशन या ठिकाणी मात्र 2 गुणांची कमाई निश्चितपणे करणार आहे. अतिशय जबरदस्त सामना. दोन्ही संघांसाठीचा हा महत्वाचा सामना आहे. त्या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ माफ करा अंतिम सामन्यात म्हणजे फायनल सामन्यात प्रवेश करता होणार. आक्रमण पुन्हा एकदा स्कॉर्पिओ किंग मारण्याचा प्रयत्न. आता मात्र या खेळाडूची जबाबदारी वाढणार आहे. कारण अथर्व मैदानाच्या बाहेर आहे, त्याचा साथीदार मैदानाच्या बाहेर आहे. आणि सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतोय तेव्हा गुणफलक कसं आहे, माळवाशी 14 आणि निनावी मुद्री 3. मुद्री 3 वाशी 14. 3-14 14-3 असं गुणफलक पहिल्या सत्रात. जाऊया सामन्याकडे. मध्यंतराला 14-3 असं गुणफलक आहे. जे 11 गुणांनी भरभक्कम आघाडीवर संघ आहे तो माळवाशी संघ, 11 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो मुद्री. आता मात्र मुद्री संघ कमबॅक करतो का बघूया. अथर्वला मैदानात लवकरात लवकर आणणं गरजेचं आहे. तो मुद्री संघ आहे. रोशन एक नावाजलेला खेळाडू आहे. निश्चितपणे शेवटचे 10 सेकंद आहेत, 9 सेकंद आहेत, 8, 7, 6 आणि या ठिकाणी रोशन आपल्या प्रांगणात परततोय. एक जबरदस्त खेळ आहे. पहिल्या सत्रापासूनच एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो माळवाशी संघाकडून.
26 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुद्धा या खेळाडूने सुद्धा पहिल्या दिवशी एक चमकदार कामगिरी केली होती, एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि सामना आपल्या बाजून खेचून आणण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. असा 26 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू एक गुण प्राप्त करून आपल्या प्रांगणामध्ये परततो. आक्रमण मुसरी संघाकडून माळवशी संघाकडून थोडासा दुखापतग्रस्त या ठिकाणी खेळाडू होतोय मुसरी संघाचा. निश्चितपणे कबड्डी म्हटली की थोड्याशा अशा या घटना घडत असतात, मात्र तितकंच प्रत्येक खेळाडूंना सावध राहणं सुद्धा गरजेचं आहे. रोशन सुपर टेकल ऑन आहे, रोशन पकडतोय की हे दोघं जण रोशनला पकडतोय असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे. निश्चितपणे 2+2 निश्चितपणे असणार आहे. शेवटची 10 सेकंद शिल्लक. 2+2 = 4 पॉईंट. त्याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो जखमाचा दामाने वर्सेस हातीव आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे. आताच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी या ठिकाणी खेळणार आहे. त्यामुळे पराभूत संघाला जायचं नाहीये. प्रथम पारितोषिक 8,000 रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक 6,000 चषक, तृतीय पारितोषिक 3,000 आणि चतुर्थ पारितोषिक 2,000 रुपये चषक. थोडीशी चर्चासत्र झालेलं आहे. आता मात्र अथर्वनं आपला जलवा दाखवणं गरजेचं आहे. संतोष कदम सर आपल्या आवश्यकता आहे. संतोष कदम सर, संतोष कदम पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. अथर्व येतोय मैदानात. 2-2-1-2चा फुलंसंघ असताना अथर्वने एक जोरदार कामगिरी करणं गरजेचं आहे. मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा मात्र एक ताकदवान बलवान असा संघ आहे. संतोष कदम सर आपल्या आवश्यकता आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी हा 26 नंबर जर्सी परिधान केलेला एक आधारस्तंभ आहे, ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. रोशन सोबत या खेळाडूचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण पहिल्या दिवशी जो सामना माळवशीच्या हातून निश्चित होता तो या खेळाडूनं आपल्या बाजूने सामना आणला होता. शेवटचे 10 सेकंद शिल्लक आहेत. 9, 8, 7, 6, 5, 4. निश्चितपणे पुन्हा एकदा अथर्व येतो या ठिकाणी मैदानात. एक नावाजलेला असा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1-2चा फुलंसंघ आहे. संतोष कदम सर, विशाल सर बोलवतात आपल्याला. आक्रमण पुन्हा एकदा या ठिकाणी रोशन येतोय मैदानात. ज्यानं 20 नंबरची जर्सी परिधान केली. एक नावाजलेला असा खेळाडू आहे, आधारस्तंभ आहे, ताकदवान बलवान असा हा खेळाडू आहे. निश्चितपणे ज्यानं कित्येक मैदानं गाजवली आहेत, आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असा हा या ठिकाणी रोशन माळवशी संघाचा. रोशनला जर काय अटॅक केला, रोशनला पकड केली आणि जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवला मुत्री संघानं, तर मात्र निश्चितपणे एक दोनच गुण आहे. मुत्री संघ सुद्धा कम्बॅट करू शकतो, मात्र रोशनला मात करणं गरजेचं. अथर्व येतोय मैदानात पुन्हा एकदा चढाईसाठी. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, यशस्वी प्रयत्न केला जातोय. लेफ्ट कॉर्नरला टिपला जातोय. 1 गुणांक प्राप्त होतोय ते या मुत्री संघाच्या गुणसंख्येत. मध्यंतराला जर जेव्हा खेळ संपला होता, पहिलं सत्र संपलं होतं तेव्हा 14-3 असं गुण फुलत होतं. आता मात्र बघणार आहोत निश्चितपणे आक्रमण 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रोशन या ठिकाणी निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. अमर तटकरे आणि छोट्या जाधव अशी या ठिकाणी या सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी करतात. अतिशय नावाजलेले असे पंच आहेत. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला अथर्व रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया आक्रमण आणि बाद होतोय. निश्चितपणे 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रोशन. आपण जरी बाद नाही म्हटलं तरी आपला चेहरा पंचांना काय ते खरं आपलं स्वरूप सांगत असतो. त्यामुळे पंचांचं लक्ष हे आपल्या चेहऱ्याकडे आहे. शेवटची 5 मिनिटं कोण बोला बाई हॅलो 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 शेवटची 5 मिनिटं आहेत. 21-6 असं गुण आपल्याला. शेवटचे 5 सेकंद शिल्लक आहेत. 4-3-2-1. अथर्व येतोय मैदानात पुन्हा एकदा. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी एक सुरेख या ठिकाणी अथर्व 1 गुण प्राप्त करतो. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो तामाने वर्सेस हातीव आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे. पहिला सेमीफायनलचा चालू सामना आहे आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये
विजयाच्या दिशेने वाटचाल आहे ती मात्र माळवाशी संघाची. मात्र एक चांगला प्रकारचा प्रयत्न आहे निश्चितपणे. बघूया कुठला संघ विजेता होणार आहे आणि अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. आजच ही मात्र डू और डायरेक्ट थर्ड रेड आहे, तिसरी चढाई आहे. पहिल्या 2 चढाया या निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेडमध्ये एखादं शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहे. 20 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन डू और डायरेक्ट त्या ठिकाणी डायरेक्ट साठी सज्ज होतोय. हॅलो 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 रोशन 10 सेकंद शिल्लक आहे. 9 अनंत जाधव बोडिया गावचे अनंत जाधव व्यासपीठावर या. शिंदे सर कंटिन्यू. 3 2 1 एक बोनस गुण आहे निश्चितपणे. सुपर टॅकल ऑन आहे. अशा वेळेस मात्र सर्व येतोय मैदानात रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे. 1 गुण प्राप्त होतोय. बघूया काय होणार आहे. हळूहळू कम्बॅक करतो का मुसरी संघ, कारण 2 डिफेंडर केवळ शिल्लक राहिलेले ते माळवाशी संघाचे. अशा वेळेस या ठिकाणी रोशन येतोय मैदानात. पुढचा दोन्ही संघांनी मैदानात दिसून यायचंय. आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार आहे. जखमाचा सामाने वर्सेस हाती. सुपर रेड केली जाते निश्चितपणे. एक सुपर रेड जबरदस्त केली जाते. अथर्व येतोय मैदानात. एक नावाजलेला असा खेळाडू. अथर्वचा प्रयत्न छान आहे. मात्र अथर्वला एकाच दुसऱ्या रायडरनं सुद्धा साथ देणं गरजेचं आहे, कारण अथर्वची या ठिकाणी दमछाक झालेली आहे. त्याचा फायदा मात्र वाशी संघाला निश्चितपणे होणार आहे. राईट कॉर्नरला टिकला जातोय, रनिंग हँड टच केला जातोय आणि 1 गुण या ठिकाणी कमवला जातोय. तो अथर्व आहे. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. लास्ट 3 मिनिट. आता मात्र सामना निश्चितपणे या ठिकाणी माळवाशीच्या बाजूने झुकलेला आहे. शेवटची 3 मिनिटं असताना 25-9 असं गुणफलक आहे. म्हणजे 16 गुणांची अजूनही आघाडी आहे ती माळवाशी संघाची. 1 गुण मात्र निश्चित असणार. 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना सामना थोडासा एकतर्फी होत चाललेला माळवाशी संघाच्या बाजूने सामना जाताना बघायला मिळतो. आणि जो संघ पराभूत होणार आहे या सामन्यामध्ये 1 गुण आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे त्या संघानं जायचं नाहीये. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहे. जो संघ पराभूत होणार त्या संघानं जायचं नाहीये. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठी एक सामना खेळवला जाणार आहे. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी वाशी संघाकडून रोशन. आता मात्र सामना या ठिकाणी निश्चितपणे 10 सेकंद. 9 8 7 6 5 4 3 इकडे लक्ष ठेवायचं आहे रोशन, कारण आपल्याकडे बजर नाहीये. त्यामुळे निश्चितपणे आपण अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहोत. त्याकडे लक्ष ठेवायचं. 2-2चं क्षेत्रक्षण आहे. अशा वेळेस मात्र बघूया एक डाय मारण्याचा प्रयत्न होता तो या खेळाडूचा. तंत्राचा वापर निश्चितपणे थोडासा सामना या ठिकाणी एकतर्फी होतोय आणि माळवाशीच्या बाजूने जातोय. पराभवाचे शेवटचं 1 मिनिट आहे. पराभवाचे जे ढग आहेत हे मात्र मुसरीच्या बाजूने झुकलेले आहेत. अशा वेळेस मात्र 1 गुण निश्चितपणे असणार आहे. रोशनचं आणि 26 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे माळवाशी संघाचं, कारण अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन पहिल्या दिवशी सुद्धा या मैदानावर या दोघांनी केलं होतं आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करते झाले. आणि सामना संपतोय 26-10 असं गुणफलक आहे. म्हणजे 16 गुणांनी या ठिकाणी माळवाशी संघ विजेता होतोय आणि पुढील अंतिम सामन्यात प्रवेश करता होतोय. आणि जो पराभूत संघ झालेला आहे त्या संघानं जायचं नाहीये. 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठी एक सामना खेळवला जाणार आहे. पुढचा सामने वर्सेस